आणि आता बघायचं या सगळ्या प्रकरणाचे पडसाद आजच्या सभागृहामध्ये आजच्या अधिवेशनामध्ये कसे उमटतायत आणि त्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत। आता पाहूयात देशभरातल्या घडामोडी, कारण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय आणि या अधिवेशनामध्ये वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात आणि युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणं यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जम्मू आणि काश्मीरसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तसेच या अधिवेशनात विविध विधेयक मांडले जाणार आहेत। तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पार पडलं। मात्र यावेळेस देशातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत लक्षणीय घट झाल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सकाळी 11 वाजल्यापासून सलग सुरू होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा टप्पा आहे, त्यामुळे विविध मुद्द्यांवरून विरोधक गदारोळ घालणारच आहेत। मात्र संसदेचं अर्थसंकल्प आहे, अधिवेशन हे वादळी ठरणार की शांततेत पार पडणार हे आपल्याला काही वेळानंतरच कळणार आहे। मात्र आजचे जे मुद्दे आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण अनेक प्रश्नांवर आज या अर्थसंकल्पामध्ये चर्चा केली जाणार आहे। त्यापैकी निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री या जम्मू काश्मीरसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत। शिवाय युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणं आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात असे अनेक मुद्दे आजच्या अर्थसंकल्पामध्ये आजच्या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहेत। तर आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, गुड मॉर्निंग। आणि आजचा संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आहे। विरोधकांचा गदारोळ तर असणारच आहे, मात्र महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा देखील केली जाण्याची शक्यता आहे। बरोबर आहे म्हणाली, आजपासून दुसरा टप्पा सुरू होतोय, जो साधारणतः 9 एप्रिल पर्यंत चालणार आहे। हा केंद्रीय अर्थसंकल्पाचा दुसरा टप्पा आहे। यापूर्वी पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून त्यावरती चर्चा झाली, तर राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती चर्चा झाली होती। पण आता हा दुसरा टप्पा आहे। त्या दुसऱ्या टप्प्यात पहिला दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की केंद्रीय अर्थसंकल्पासोबत जम्मू काश्मीरचा देखील अर्थसंकल्प आज सभागृहात सादर होण्याची शक्यता आहे। पण दुसरीकडे ज्या पद्धतीने विरोधकांनी आपले सर्व शाब्दिक हत्यार उपसलेले आहेत आणि खास करून सत्ताधारी पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला कसं कचाट्यात पकडता येईल याचे प्रयत्न करणार आहे। यामध्ये अनेक मुद्दे आहेत। बेरोजगारीचा मुद्दा आहे, युक्रेनच्या मुद्द्यावरती सरकारने चालवलेल्या युद्ध योजना, ज्या योजनांवरती अनेकदा अपयश आलेलं आहे, त्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होऊ शकतात। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर त्याच दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे, या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षांमध्ये आनंदाची लहर असेल। पण दुसरीकडे जर बघितलं तर विरोधकांचा प्रयत्न असेल की या सर्व मुद्द्यांवरती, बेरोजगारी असो, ईपीओ म्हणजे भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भात जो व्याजदर कमी केलेला आहे त्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो। या सगळ्या मुद्द्यांवरती आज विस्ताराने आजपासून जो दुसरा टप्पा सुरू आहे त्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि दुसरं कुठल्या विषयांवरती लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा अध्यक्ष हे आपलं या विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबत गेल्या करोना काळामध्ये 2 टप्प्यांमध्ये चालणारं जे सभागृहाचं कामकाज होतं ते आजपासून 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे। म्हणजे राज्यसभेची सकाळी 11 वाजता आणि लोकसभेचंही सकाळी 11 वाजता। यापूर्वी साधारणतः राज्यसभेचं कामकाज सकाळी 11 ते 3 असायचं आणि 3 वाजेपासून लोकसभेचं कामकाज असायचं। हे आता करोनाच्या काळात ज्या पद्धतीने रुग्णसंख्या कमी झालेली आहे या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय की पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं सुरळीत कामकाज कसं करता येईल, पण करोना नियमांचं पालन करून सभागृहाचं कामकाज होईल अशा प्रकारे स्पष्टपणे लोकसभा अध्यक्षांनी संकेत दिलेले आहे। त्यामुळे आजपासून एक नवीन पर्व सुरू होत आहे खासून संसदेचं असं म्हणावं लागेल, कारण की दोन्ही सभागृहाचं काम एकाच वेळेस सुरू होणार आहे। अगदी बरोबर। आणि त्यामुळे या सविस्तर अपडेट्स ज्या आहेत त्या तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।